मुंबई भाजपमधनं बातमी येते, अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतोय। कांदिवलीतल्या जानूपाडा परिसरात आशिष शेलारांच्या दौऱ्याच्या वेळी एक राडा झालाय। भाजपच्या 2 गटातच हा राडा झाला आणि आशिष शेलार यांच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। कांदिवलीतली ही घटना समोर येते। जानूपाडा परिसरातली आशिष शेलार यांचा दौरा होता आणि त्याच वेळी अशा प्रकारची हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्येच ही 2 गटात हाणामारी झाल्याचं समोर येते। मुंबईतली ही घटना आहे। आशिष शेलार यांची गाडी बाहेर पडत होती, त्यावेळी हे 2 गट भिडले आणि त्यांच्यामध्ये हाणामारी झाली। हा अंतर्गत वाद आता समोर आला। आज माननीय पालकमंत्री महोदय आशिष शेलारजी हे जानूपाडाच्या वासियांना भेटण्यासाठी जानूपाडा एक या ठिकाणी आलेले। इकडे मागच्या 50 वर्षापासून आमचे जानूपाडा वासी सगळे पीडित आहे की वन जमीन आहे की नाही या सगळ्या गोंधळामुळे त्यांना आज तिकडे मूलभूत सुविधा भेटत नाहीये आणि त्यांना ते आश्वासित करायला आलेले की ह्यापुढे कुठल्याही प्रकारचा वनाचा त्रास होणार नाही, कारण की डीपीडीसी मध्ये माननीय आशिष शेलारजींनी त्यांचा प्रस्ताव पारित केलाय की ते ह्यापुढे शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे पियुष गोयल साहेबांसोबत ते पाठपुरावा करणार आहे की ह्या गोष्टीला कुठेतरी आता आपण अंत आणला पाहिजे। ते आणताना काही स्थानिक लोकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। आता हा पक्षाचा आमचा अंतर्गत विषय असून पक्षाने आणि पक्षाच्या श्रेष्ठींनी मला आश्वासित केलंय की याची दखल त्यांनी घेतली आहे आणि दखल घेत असताना त्यांनी आश्वासित केलं की ह्यापुढे उचित ती कारवाई हे पक्ष करणार आहे। त्यासाठी आज आपण इकडेच थांबणार आहे। मी पक्षाचा कमिटेड कार्यकर्ता आहे। मागच्या 17 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टी सोबत काम करतोय आणि जे घडले ते पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर घडले, म्हणून मला काय पक्षाला काही जास्त सांगण्याची आज आवश्यकता राहिली नाहीये। तर पक्ष उचित कारवाई करेल त्यासाठी मी त्यांना विनंती केली आहे। नाही, आता आम्ही पक्षाच्या मला वरिष्ठांनी सांगितलं आहे की इकडून आता आपण मेडिकल करणार आहे आणि त्यानंतर पक्षाचे वरिष्ठ जसं जसं सांगेल तसं तसं आपण त्याला पुढे जाणार आहे। काय राग असावा काय नाही असावा जे अभिषेक मुढाळ आपल्याला अधिकची माहिती देतील। अभिषेक, नेमका काय प्रकार समोर आलाय, सध्याची स्थिती काय? एकूणच मुंबईमधले कांदिवली पूर्वमधील जुनापाडा परिसर आहे, तिथे पालकमंत्री आशिष शेलार हे आपल्याला पाहणीसाठी गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि तिथेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या 2 गटामध्ये आपल्याला हाणामारी होताना पाहायला मिळालेली आहे। एकूणच आशिष शेलार यांच्या गाडीच्या समोर देखील कार्यकर्ते आपल्याला आल्याचं दिसलं। एकूण हा संपूर्ण वाद जो आहे तो पोलीस स्टेशन पर्यंत देखील पोहोचला। मात्र एकूण या सगळ्या संदर्भात जर का पाहायचं तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं आश्वासन हे देण्यात आलं आणि त्यानंतर हा सध्याला वाद जो आहे तो निवळल्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। मात्र भाजपमध्ये कुठेतरी जी धुसफूस आहे 2 गटातली ती समोर येताना पाहायला मिळते आहे आणि हा संपूर्ण वाद जो आहे तो सध्याला चव्हाट्यावर आला। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता काही घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत।